वारी कॅरियर मीन्स मी जैसे चलो कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेताना यू लर्न अबाउट ओनली एज्युकेशन, बट वेन यू गो फॉर दिस वारी कॅरियर म्हणजे यू गेट सम डिसिप्लिन. वारीमध्ये काय असतं, दिंडीमध्ये एकदा गेलं ना मग समजेल तिथं काही डिफरन्स नसतो. गरीब असतो, श्रीमंत असतो, मुलगा असतो, म्हातारा असतो, सगळं असतं. तिथं एव्हरीबडी इक्वल. मग तिथं तुम्हाला डिसिप्लिन येतं. सो काशीनाथ सरांनी मुद्दामून हे स्टुडंट्स बरोबर हे दिंडी भरवतात आणि कॅरियरचं वारी म्हणून मुद्दामून त्या नाव घेऊन प्रत्येक काळामध्ये जातं, जेणेकरून मुला मुलींना डिसिप्लिन यावा, शिस्त यावा आणि सुसंस्कृती यावा असं म्हणून ते देतात. बाकी सुद्धा तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेतातच, म्हणजे ज्ञान कॉलेजमध्ये घेतात. आणि काशीनाथ इज अ मल्टी टॅलेंटेड आहे. काही कसंही काही बोलायला तयार असतो. आमच्यासारखं नाही आहे. आम्ही कसं काही बिझनेस करून आम्हाला जास्त काही समजत नाही. आत्ताच बघा ना, माझं शिक्षण तेलुगूमध्ये झालेलं आहे, परंतु तेलुगू जास्त बोलायला इझिली होत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आपण असतो तिथं आले मराठीत आला असल्याने आय एम मोर कम्फर्टेबल स्पीकिंग इन मराठी, आणि वर्क प्लेसमध्ये इंग्लिश असल्याने इंग्लिश. याच तुमचं शिक्षण बरोबर आय जस्ट वॉन्ट टू सजेस्ट मी टीचर्स ऑल्सो, राईट आर रॉंग, आपल्या देशात अंग्रेजी एक इम्पॉर्टन्स झालेला आहे. बऱ्याच वेळा असं होतात स्टुडंट्स जे येतात डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन घेऊन येतात, मार्क्स बघितले तर 98-99% पर्यंत असतात, पण त्यांना कम्युनिकेशन करायला येत नाही, बोलायला येत नाही. म्हणून मी असं तुम्हाला सजेशन देईन, यू मस्ट लर्न कम्युनिकेशन लँग्वेज. जे ज्या देशात आहे तिथं तुम्हाला बिझनेसमध्ये ज्या जॉब प्लेसमध्ये अंग्रेजी फार इम्पॉर्टंट झालेलं आहे. म्हणून एक 2-3 महिन्यात क्रॅश कोर्स घेणं गरजेचं आहे. घेऊन इंग्लिश स्पीकिंग कंपल्सरी यायला पाहिजे. नाहीतर काय होईल, यू डू नॉट नो, यू आर ए गोल्ड मेडलिस्ट, पण तुम्हाला गोल्ड मेडलिस्ट आहे म्हणून सांगा येणार नाही तुम्हाला. म्हणजे समोरचा माणूस जो इंटरव्ह्यू घेणारा असतो तो अंग्रेजी समजतो. म्हणून नाही, आय थिंक MBA नाही का, BBA, ओनली BBA, BA BCom BCA. ओके. BCom मध्ये सध्या तर शॉर्टेज आहे. आम्ही तर बघतो BComचं मुलंच मिळत नाही. BCom झालं लगेच तुम्हाला नोकरी मिळू शकते. आता तर आज तरी दिंडी वारी त्या संदर्भात बोलतो, पण आय वुड लाईक टू कम डेफिनेटली. एकदा बोलवलं तर आय जस्ट वॉन्ट टू स्पीचसाठी नाही आहे, चर्चासत्रासाठी एक तास तुमच्याशी तयार आहे. म्हणजे नोकरीसाठी काय पाहिजे, काय काय शिकायला पाहिजे, कसा बघायला पाहिजे काय, आणि व्यापारासाठी काय पाहिजे, इंडस्ट्रीसाठी काय पाहिजे, त्याच्याबद्दल आपण एकदा बसून एक तासभर तुमच्या बरोबर बसणार आहे. आणि आज या वारीसाठी मला बोलवले आणि त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि शेवटी तुम्हाला सर्वांना चांगलं करिअर घडवावा, चांगलं नोकरी मिळावा आणि चांगला व्यापारमध्ये जावा, सक्सेस व्हावा, यासाठी विठ्ठलाने तुम्हाला
भरपूर हे देवा, शुभेच्छा देवा आणि you should have all the blessings of the Vittala. Thank you very much. करण्याचा प्रयत्न करतील. यानंतर काशीराम तुकाराम भगिनी काशीराम तुकाराम सर. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पहिले राष्ट्रीय सेवा योजना संचालक आणि आपले विभाग प्रमुख आपला मनोगत मांडतो. सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व सहकारी प्राध्यापक, माझे भगिनी आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे विद्यार्थी, 2004 साली मी सोलापूर विद्यापीठ त्यावेळेस नव्हतं आणि सोलापूर विद्यापीठ नव्हतं, शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत आपण होतो आणि 2004 साली पहिल्यांदा राष्ट्रीय सेवा योजनेची राज्यस्तरीय दिंडी, वृक्ष दिंडी याबरोबर माऊलींच्या पालखीबरोबर निघाली होती आणि त्याचा एक संघ व्यवस्थापक म्हणून मी होतो. खरोखरच प्रत्येकाने एकदा वारी अनुभवावी, कारण का वारीमध्ये हजारो लाखो लोक असतात, परंतु जे महाविद्यालयामध्ये शिस्त नसते त्याच्याही पेक्षा उत्तम शिस्त तिथं असते. वारकरी रस्ता रस्त्याच्या खाली जात असताना सुद्धा त्या रस्त्याचं दर्शन घेतो आणि परत आल्यानंतर सुद्धा तो दर्शन घेतो आणि तो लहान थोर असू द्या, प्रत्यक्ष ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस एकमेकाच्या ते पाया पडतात. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की एवढा मोठा समूह असतो, ज्यावेळेस दिंड्या एकत्र येतात, संध्याकाळच्या वेळेस मुक्कामी ज्यावेळेस दिंड्या असते त्यावेळेस अनेक दिंड्या असतात आणि अनेक दिंड्यामध्ये जो चोपदार असतो, मालदार चोपदार आपण त्याला म्हणतो, की त्याच्याकडे एक दंड असतो चांदीचा आणि तो दंड उभा केल्यानंतर पिन ड्रॉप सायलेंट, अगदी टाचणी पडली तरी आवाज येणार नाही, एवढ्या क्विक सर्व दिंडीतील लोक शांत होतात. पण एखाद्या दुसऱ्या दिंडीमधले लोक हे टाळ वाजवत राहतात. आता टाळ वाजवत राहतात म्हणजे त्यांची काहीतरी तक्रार आहे, त्यांचं काहीतरी अडचण आहे. तो मालदार तिथपर्यंत कळत जातो आणि त्यांचं म्हणणं ऐकतो आणि म्हणणं ऐकल्यानंतर ते सोडवण्याचा ते प्रयत्न करतात आणि मग पुन्हा त्या ठिकाणी आरती होते आणि आरती झाल्यानंतर जे आपापल्या दिंड्याच्या ठिकाणी जातात. म्हणजे एवढी शिस्त, एवढी नम्रता हे कुठंही पाहायला आपल्याला मिळत नाही. आणि त्यांची एक लाईन असते, त्या लाईनच्या मधून जर आपण बसलो, पलीकडे जायचे म्हणून तर डोक्यात टाळ पडला म्हणून सांगतो, कारण का त्यांच्या शिस्तीला ते बाधा येऊ देत नाही असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की वारीच्या ठिकाणी लोक इतक्या भक्तिभावानं, पायात काय असतं, पाऊस प्रचंड पडलेला असतो वारीच्या काळात, अगदी प्लॅस्टिक अंतरलेलं असतं, परंतु अत्यंत गाढ झोपीच्या वेळेस अत्यंत गाढ झोपतात. एकच श्रद्धा असते, ती विठ्ठलाच्या भेटीची आस असते. तुम्हाला सांगतो मी, ह्याच्या पलीकडे, वेळापूरच्या पलीकडे एक असा उतार आहे, तीव्र उतार आहे रस्त्याला, आणि असं समजलं जातं की त्या चढावर गेल्यानंतर विठ्ठलाचा जो कळस आहे तो कळस दिसलेला भास होतो लोकांना, आणि तिथून त्याला धावा म्हणतात, तिथून प्रचंड वेगानं लोक पळतात विठ्ठल विठ्ठल करत. का? त्याच्यामध्ये म्हातारे असतात, तरुण असतात, सगळ्या प्रकारचे असतात, परंतु ते पळत असताना की एकदाही कधी कोण पडलेला आहे, कुणाला तुडवलेला आहे असं दिसत नाही. कारण का त्या विठ्ठलाच्या ओढीनं, आता आपण विठ्ठलाच्या जवळ आलोय ही भावना मनामध्ये घेऊन ते प्रामुख्याने पळत असतात. तर अशा वारीचे खूप खूप अनुभव आहेत, खूप, कारण का पूर्णपणे चाललेलो आहे. आमचं काम काय होतं की वारीच्या दिंड्या पुढे गेल्यानंतर पूर्णपणे स्वच्छता करणं, साफसफाई करणं,
जे काही खरकट वगैरे टाकलेलं होतं ते पुरून टाकणं. कारण का आणि पुढं जाऊन काय करायचो आम्ही की त्या दिंडींमध्ये काही प्रबोधन करायचं, लोकांचं प्रबोधन करायचं. का प्रबोधन करायचं हे आपण बघा की शेळं जे आता आहे वा शेळं अन्न ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस ते सडायला लागतं, कुजायला लागतं आणि असं जर प्राण्यांच्या पोटामध्ये गेलं तर ते पोट बुडून मरण्याची दाट शक्यता असते किंवा मरतातच. आणि असं घडू नये म्हणून त्यांचं प्रबोधन करणं, वृक्ष लागवडीबद्दल प्रबोधन करणे, स्वच्छतेबद्दल प्रबोधन करणं, अगरतारी मुक्तीवर प्रबोधन करणं, असं प्रबोधनाचं काम आमच्या एक वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचं चालायचं. आणि जवळजवळ 200 मुलं मुली त्या दिंडीमध्ये आली. त्या दिंडीचं एक संघ व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बरोबरच आपल्या अजूनसुद्धा ती दिंडी आमच्या काळापासून चालू आहे. भविष्यामध्ये जर आपल्याला कुणाला दिल्लीला जायचं असेल तर तसं सांगा, तुम्हाला पाठवण्याची व्यवस्था निश्चितपणे महाविद्यालयाकडून विद्यापीठाकडे केली जाईल आणि विद्यापीठाकडून वर केली जाईल आणि तुम्ही जाऊ शकता. परत एकदा या ठिकाणी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद. सर, आपला वारीचा अनुभव आपण या ठिकाणी अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केला. यानंतर प्रख्यात शल्यविशारद आदरणीय डॉक्टर प्रकाश गरतोळे साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करावे. व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, रेड्डी साहेब, मी 11th आवर्सचा 12वा गडी म्हणून उपस्थित राहिलो आणि मला काकीनाथने सांगितलं की 4 शब्द बोला. डॉक्टर असल्यामुळे मी माझ्याच विषय म्हणजे शारीरिक क्षमता कशी वाढवावी, बौद्धिक कपॅसिटी कशी वाढवावी, आपला स्टॅमिना कसा वाढवावा यावरती मी कॉन्सन्ट्रेट करू इच्छितो. आपण रोज उठतो, उठल्यानंतर आपल्या दिनचर्या आपण ठरवायला पाहिजे. आपल्या शरीरात 207 आहेत, आपले 5 इंद्रिय आहेत, त्या सर्वांना आपण ॲक्टिवेट करणं त्याच्यासाठी फार सोपा मार्ग आहे. उड्या मारणे, मानेची हालचाल करणे, आपण कमीत कमी 1 किलोमीटर तरी पळायलाच पाहिजे. श्वसनाचा व्यायाम करायला पाहिजे. रक्तशुद्धीकरण होत असते, शारीरिक वाढ होत असते, बौद्धिक वाढ होत असते आणि ह्या गोष्टी आपल्याला कोण सांगत नाहीत आणि कोण सांगण्याची काही गरज नाही. आपण जसं कपड्याला इस्त्री करतो, का करतो इस्त्री? चांगलं दिसावं म्हणून. तसं आपल्या शरीराला सुद्धा आपण एक व्यवस्थित वळण आणि त्याची वाढ व्हायला पाहिजे. वाढ होणं हे वयाच्या 14 वर्षापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत होत असते. त्याच्यानंतर होत नाही असं नाही आहे. आपण ते आपला स्टॅमिना वाढवायला पाहिजे, आपली बौद्धिक कपॅसिटी वाढायला पाहिजे, आपली श्वसनाची कपॅसिटी वाढवायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टीतून आपलं रोगप्रतिकारक शक्ती वाढतो आणि आपण साध्या सर्दी, खोकला किंवा आता संसर्गजन्य आजार आहेत त्याच्यामध्ये 10 जणांपैकी एकाला होत असते आणि 9 जणांना होत नाही. कारण त्याची शारीरिक क्षमता ही फार महत्त्वाची असते आणि ती वाढवायलाच पाहिजे. पाणी व्यवस्थित आपण दिवसातून 5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. पण तेवढं काही शक्य नसते आपल्याला, पण जेव्हा ताण लागेल ते आपण टाळायचं नाही, पाणी प्यायलाच पाहिजे. आहारामध्ये तिखट तेलकट पदार्थ टाळायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट पाणी पितो, जेवण करतो तेव्हा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. आपण त्या ताटाला, त्या अन्नाला आपण स्मरण करून जेवण करायला पाहिजे. म्हणजे आपली पचनशक्ती सुधारते, सिक्रिशन शरीरातले हार्मोन्स इम्प्रूव्ह होतात. गडबडीत खायचं, बोलता व्हायचं, TV बघत बसायचं, बोलायचं, ते कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा करिअर निवडतो, तुमची कपॅसिटी कुठल्या ह्याच्यात आहे, तुम्हाला ड्राईव्ह आवडतं आहे, तुम्हाला म्युझिक आवडतं आहे, ह्या तुमच्या आवडीनिवडी आणि तुमची क्षमता, त्याला करिअर गायडन्स नावाचा जो प्रकार असतो तो असतो. आणि तुमची शारीरिक क्षमताही महत्त्वाची असते आणि तुमची बौद्धिक कपॅसिटी पण महत्त्वाची असते. कुठलंही काम हे कुठलेही सायन्स हे आपल्यासाठी आपल्या आवडीचा विषय नसून आपण त्याच्यात कसं प्रावीण्य मिळवू शकतो आणि नैपुण्य मिळवू शकतो हे तुम्ही यूट्यूब बघितल्यानंतर तुम्हाला n नंबर ऑफ नॉलेज मिळू शकतात. पण तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्ही ते यूट्यूब उघडत जावा आणि मोबाईलच्या आहारी, अति मोबाईलच्या आहारी जाऊ नये. मोबाईल अतिशय उत्कृष्ट स्मॉल युनिट आहे, पण त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर करणं हे आपल्या भावी तुमच्यासाठी अयोग्य आहे. शारीरिक क्षमता वाढवणं महत्त्वाचं आहे, बौद्धिक कपॅसिटी वाढवा. आपली करिअर, आपली निवड, आपली आवड, कुठलंही सायन्स घ्या, कुठलंही वर्क घ्या, तुम्ही जर मन त्याच्यात पूर्णपणे घालून आणि मनापासून जर प्रयत्न केला तर तुम्ही यशस्वी व्हाल. उत्कृष्ट असे मार्गदर्शन आपल्याला मिळत असतात. आपले शिक्षक वर्ग हे आपले गुरु असतात, त्यांच्याकडून आपण कित्येक गोष्टी शिकू शकतो. व आपल्या भावी शिक्षणासाठी व आपल्या भावी आयुष्यासाठी मी आपल्याला प्रयत्न करा आणि कुठल्याही गोष्टीला घाबरू नका अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद.
सोशल मीडियाचा समर्पक वापर केला पाहिजे, त्याच्या आहारी न जाता यूट्यूबचा देखील अतिशय चांगला वापर आपल्याला करता येऊ शकतो, असा संदेश त्यांनी जाता जाता दिला. यानंतर महाविद्यालयाचे शिस्तप्रिय प्राचार्य आदरणीय डॉक्टर तुकाराम शिंदे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. वारी करिअरची या उपक्रमाअंतर्गत आज आयोजनामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय सदस्य विद्यार्थी व प्राध्यापक, आज ज्यांच्या हस्ते या वारीची पूजा झाली ते राम रेड्डी साहेब यांच्या शुभ हस्ते या इमारतीचं भूमिपूजन झालेलं होतं. त्याचबरोबर या इमारतीच्या बांधकामासाठी त्यांनी निधी सुद्धा दिलेला होता. या सोलापूरमधील यशस्वी उद्योजक म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या कामाचा खूप व्याप आहे, तरीसुद्धा ते या ठिकाणी वेळ करून उपस्थित आहे. त्याचबरोबर आज या निमित्तानं ज्या काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्या मनोगतामध्ये जे जे आपल्या क्षमतेला पेळेल त्यानुसार आपण करिअरची वाट निवडून जीवनामध्ये यशस्वी व्हाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद सर. राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि ड्रीम फाउंडेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी करिअरची या आजच्या आपल्या AR बुर्ला महिला महाविद्यालयातील दिंडीच्या भेटीचं या उपक्रमाचं या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर शंकरराजे सरांना अशी विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावे. ड्रीम फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच AR बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं वारी करिअरची दिशा समृद्ध जीवनाची या उपक्रमांतर्गत आज यांच्या शुभ हस्ते या पालखीचं पूजन झालं. असे उद्योगपती आदरणीय राम रेड्डी सर आपला बहुमोल अशा प्रकारचा वेळ या ठिकाणी दिला, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश घाटोळे सर हेही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचाही आभार मानतो. ज्यांच्या सहकार्यानं आज हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ भरकुर्गी सर, त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर PM शिंदे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रथम संचालक डॉक्टर TV शिंदे सर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर शिवानंद भांजे सर, त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं आहे. धन्यवाद. या वारीबद्दल प्राचार्यांचा आम्ही या ठिकाणी धन्यवाद.